हाय हॅलो नमस्कार। आज आमच्या घरामधलं दूध नासलं तर मग आज आम्ही कलाकंदचा बेत आखला। तर बघा ते गोळे गोळे झाले सर्व त्याचे। मग त्यातलं सर्व पाणी चाळणीने गाळून घेतलं, थोडंसं पूर्णपणे त्यातलं पाणी काढून घेतलं आम्ही आणि त्यात गोळे गोळे दिसताय। तर थोडंफार पाणी होतं त्यामध्ये। मी प्रयत्न केला सगळं पाणी काढण्याचं, पण तरी आहे त्यामध्ये थोडं पाणी। मग चला आता तर एक घेतलं मिक्सरमध्ये टाकली विलायची, त्यात टाकली साखर, ते मिक्सरमध्ये बारीक केलं। गॅसवर ठेवली कढाईमध्ये ते सर्व नासलेलं दूध, त्याचे जे गोळे बनलेले होते ते सर्व परतायला घेतले, म्हणजे शिजायला घेतले। आणि त्याला बघितलं तर थोडंफार पाणी आहे त्यात, ते पण शिजून घेतलं। त्यात टाकली साखर, आता विलायची पण टाकली आहे आणि आपला बदामाचा किस टाकलाय, पिस्त्याचा किस टाकला आणि थोडी चारोळी पण टाकली। पुन्हा शिजून घेतलंय त्याला, की जेणेकरून ते साखरीचं सगळं पाणी त्याच्यामध्ये शिजल्या गेलं पाहिजे। या पद्धतीने ते शिजून घेतलं आणि आता जवळपास सगळं शिजलंय ते। आता एक वाटी घेतली, त्यामध्ये आपलं कलाकंद टाकलंय, सजावटीसाठी आपला बदामाचा किस टाकलाय, पिस्त्याचा टाकलाय, थोडी पुन्हा गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्याय। ताईंनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा।